नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. सध्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये म्हणा, जे ऐकावं ते नवलच असं आपल्याला ऐकायला मिळतं. काही पण असो, मग ते अगदी पंतप्रधान मोदी साहेबांपासून तर अगदी गल्लीतल्या कार्यकर्त्यापर्यंत कोण काय स्टेटमेंट देईल आणि कोणाचं काय होईल काही सांगता येत नाही. म्हणजे कशाचा कशाला ताळमेळ उरला नाही. आज एका दिवशी एखाद्या अधिकाऱ्यावर, एखाद्या म्हणजे पदाधिकाऱ्यावर, एखाद्या पक्षाच्या नेत्यावर 70-70, 80-80 हजार, 1-1 लाख कोटीचे आरोप होतात. दुसऱ्याच दिवशी त्यांना मंत्रिपद भेटतं. म्हणजे जिकडचा कार्यक्रम तिकडे जागेवरच्या जागेवर कार्यक्रम व्यवस्थित होत आहे. तसंच आता एक नवीन कार्यक्रम सुरू झालाय. हा नवीन कार्यक्रम काय तर पहा, बीजेपी प्रवक्ता ते न्यायाधीश, नेमकं काय आहे प्रकरण. म्हणजे एक महिला आहेत, त्या महिला बीजेपीच्या प्रवक्त्या होत्या, है की नाही. म्हणजे त्या टीव्हीच्या डिबेटला असो का पत्रकार परिषदेला असो, प्रवक्त्या म्हणून काय करायच्या, बीजेपीची बाजू मांडायच्या. आणि आज अचानक असं आता पत्र आलंय की त्या बीजेपीच्या प्रवक्त्यांना मुंबईचं उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलंय. आता याच्यावर बऱ्याच जणांचे बरेच आक्षेप आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की हे चुकीचं आहे. अशा पद्धतीने एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्याला न्यायाधीश करणं योग्य नाही. तर बऱ्याच जणांनी अशी टीका केली की समजा उद्या जर एखाद्या बीजेपीच्या नेत्याने जर समजा एखाद्याची जमीन बळकावली गोरगरिबाची आणि ते प्रकरण न्यायालयात गेले तर त्याचा रिझल्ट काय लागेल, किंवा वेगवेगळ्या अनुषंगानं ती म्हणजे महिला जी आहे त्या ज्या जज आहेत, आता सध्या जज झाल्यात, तर त्या ज्या जज आहेत त्या निकाल देताना बीजेपीच्या असल्यामुळे बीजेपीच्या बाजूने निकाल देणार नाहीत का, असे वेगवेगळे प्रश्न लोकांनी निर्माण केले आहेत. आता आपल्याला पाहायचं नेमकं काय भानगड काय आहे. आता ज्या पद्धतीने तिची निवड झाली ती पद्धत कोणची आहे आणि काय काय आहे तर पहा, त्याला कॉलेजियन पद्धत म्हणतात. आता मुळामध्ये भारतामध्ये कोणत्याही उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश व्हायचं असेल तर काय करावं लागतं, काय अट आहे. तर पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचं काय तर 10 वर्ष कोणत्याही उच्च न्यायालयात वकिली, 10 वर्ष, किती वर्ष, 10 वर्ष उच्च न्यायालयामध्ये वकिली केलेली असली पाहिजे. 10 वर्षे उच्च न्यायालयात वकिली, कोणचंही उच्च न्यायालय असो मग ते, तर वकिली केलेली असावी. आता ही वकिली त्या स्त्रीने केली नाही का, त्या महिलेने केली नाही का, 100% केलेली आहे. 10 वर्ष त्या स्त्रीनं वकिली केलेली आहे. मग 10 वर्ष जर वकिली केली असेल, किंवा आणखी एक आहे 5 वर्ष ती जज असली पाहिजे. 5 वर्ष काय असली पाहिजे, जज. कुठं, कोणत्याही जिल्हा न्यायालयामध्ये, जिल्हा न्यायालय. तर तिनं 10 वर्ष वकिलीच केलेली आहे. तिचे वडील सुद्धा मोठे वकील होते, है की नाही. त्यांनी सुद्धा बीजेपीचं काम केलं, RSSशी संबंधित होते. आता ती सुद्धा बाई बीजेपीमध्येच होती, म्हणजे बीजेपीचे स्पोक्स पर्सन म्हणजेच प्रवक्ता होती. एवढं सगळं असताना आता अचानक तिला घेतल्यानंतर आता सगळ्यांचं म्हणणं आहे की हे जे झालं ते चुकीचं झालं. आता तिनं अटी पूर्ण केलेल्या नाहीत का, अट पूर्ण आहे. तिला कधीही उच्च न्यायालयाचं जज करता येऊ शकते, तिची अट पूर्ण आहे. पण याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की अटीमध्ये तो भारताचा नागरिक असावा, त्याचं वय 35च्या वर असावं असं काही लिखित नाही, पण असावं बाबा 35च्या वर, म्हणजे अनुभवी असावा, म्हणजे 10 वर्ष वकिली केलेली असावी, किंवा 5 वर्ष उच्च न्यायालयामध्ये किंवा 5 वर्ष जिल्हा न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून तिनं काम केलेलं असावं. या सगळ्याबरोबर एक महत्त्वाची गोष्ट आहे की ती नैतिकता, म्हणजे नैतिक अधिष्ठान प्राप्त असावी, प्रामाणिक असावी आणि तिच्यावर कोणत्याही पद्धतीचे आरोप नसावेत. आता मूळ मुद्दा असा, एखाद्या तुम्ही पक्षात काम करता तेव्हा तुम्ही खोटं बोलण्याचा किंवा वेगवेगळे आरोप होत असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैतिक अधिष्ठान असलं पाहिजे त्या व्यक्तीला. तर नैतिकता काय राहील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता कॉलेजियन पद्धत म्हणजे काय, सुरुवातीला काय असायचं, कॉलेजियन पद्धत म्हणजे याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की राष्ट्रपती जरी उच्च न्यायालयाच्या जजेसची निवड करत असला तरी त्यांची यादी मात्र कोण देतं, तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि इतर काही न्यायाधीश आणि संबंधित उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश. म्हणजे मुंबई उच्च न्यायालय तर मुंबई उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश. त्याच्यानंतर आता सध्या जे केंद्राचे जे आपलं सर्वोच्च न्यायालय, त्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि त्यांच्यासोबत इतर 2 जजेस, असं सगळं मिळून एक पॅनल असतं आणि ते पॅनल ठरवतं की आता याच्यातलं कोणाला उच्च न्यायालयाचा न्यायाधीश करायचं. आणि त्याच्यामध्ये मग त्या अटी असतात की 10 वर्ष त्याने काय केलेली असली पाहिजे, वकिली केलेली असली पाहिजे, तो प्रामाणिक असला पाहिजे, तो नैतिकदृष्ट्या अधिष्ठान प्राप्त असलं पाहिजे, वगैरे वगैरे सगळं. आता या सगळ्या गोष्टीमध्ये 2 वर्षापूर्वी बीजेपीच्या प्रवक्त्या असलेल्या महिलेला उच्च न्यायालयाचं न्यायाधीश करणं हे योग्य आहे का, हे ज्याचं त्यांना वैयक्तिक आपापल्या नीतिमत्तेला अवलंबून किंवा आपापल्या नीतिमत्तेनुसार ठरवावं. पण परिस्थिती अशी आहे भावांनो की तुम्ही जर समजा एखाद्या पक्षात काम करत असले आणि तो पक्ष जर सत्ताधारी असेल तर तुम्हाला कोणतंही पद मिळू शकतं. उद्या तुम्ही राष्ट्रपती जरी झाले रातोरात तरी सुद्धा काही अडचण नाही, कारण कोण काय होईल काय सांगता येत नाही. आज तुम्हाला जेलमध्ये टाकलेलं असेल, पण उद्या जर तुम्हाला म्हणले की तुम्ही आमच्यासोबत येता का, तर तुम्हाला लगेच एखादं पद मिळू शकते. म्हणून इथं जेलमध्ये जाण्यापेक्षा एखाद्या पक्षात गेलेलं काही वाईट नाही, असं बरेच नेते म्हणले त्या पक्षात जाऊन, है की नाही. तर परिस्थिती अशी आहे की हे बघा त्या इथं नाव आहे त्यांचं पहा, भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे आणि त्यांचं याच्यामध्ये नाव आहे या यादीमध्ये की त्या स्पोक्स पर्सन म्हणजे प्रवक्त्या होत्या. त्या प्रवक्त्याचा आता नवीन स्टेटमेंट काय तर सुप्रीम कोर्टानं कॉलेजियन पद्धतीनुसार
28 जुलैला एक नवीन यादी जाहीर केली आणि त्यांचं नाव आहे माननीय आरती साठे. आता ह्या उच्च न्यायालयाच्या जज आहेत, तर त्या जजांबद्दल आहे की नाही, जज, तर ज्या जजबद्दल आपण तर काही बोलू शकत नाही, पण अपॉइंटेड बीजेपी महाराष्ट्र स्पोक्स पर्सन पहा, जज म्हणून कोण आहे, त्यांनीच टाकले, लॉयर डिपार्टमेंट काउन्सिल. ओके, तर अशा पद्धतीने आता त्यांना काय केलेलं आहे, आरती अजित भाऊंना आणि हे काय अजित भाऊंना आरती अरुण साठे यांना आता जज केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं जर भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये जर असे राजकीय लोक येऊ लागले, याच्यापूर्वी आले नाहीत का, काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा आलेले आहेत. असं काही नाही की हे बीजेपीच्याच काळात होत आहे म्हणून. काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्याशी संबंध असलेल्या काही लोकांना जज म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण सध्याच्या कंडिशनमध्ये एकदम डायरेक्ट प्रवक्ता राहिलेल्या व्यक्तीला, ज्यानं टीव्हीवर सगळीकडे बीजेपीची बाजू मांडली, बीजेपी किती चांगला पक्ष हे मांडलं, त्याला डायरेक्ट उच्च न्यायालयाचा जज करणं म्हणजे हे इथल्या न्यायव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करण्यासारखं होईल का? इथल्या न्यायव्यवस्थेवर लोकांचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला तडा जाण्यासारखं काही होईल का? कारण एवढे सगळे जज असताना, सिनियर वकील असताना त्या याच्यामध्ये यांना मुख्य न्यायाधीश म्हणून किंवा न्यायाधीश म्हणून जर नियुक्ती देण्यात येत असेल, तर याच्यामध्ये कुठेतरी त्या पक्षाचा संबंध आहे का हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. मग इथून पुढच्या सगळ्या नियुक्त्या हे पक्ष करेल की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि ती कोलेजियम पद्धतीनुसार ठरलेले सदस्य करतील, हाही एक प्रश्न निर्माण होतोय. आता मला फक्त तुम्ही उत्तर द्या की सध्या जे काही घडतंय ते योग्य आहे का, आणि आरती साठे यांची मुख्य म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड जी झाली ती योग्य आहे की नाही ते तुम्ही नक्की कळवा. एवढं बोलतो थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.